नमस्कार. PM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. चित्र आपण पाहतोय सोयाबीन, रेणापूर तालुका, जिल्हा लातूर. मराठवाडा पाचवीला पुजलेला दुष्काळ. मात्र यावेळेस पावसाने फारच झुकतं माप या मराठवाड्याला दिलं आहे. परंतु या ठिकाणी अधिक झुकतं माप दिल्यामुळं सोयाबीनची पुरती राख रांगोळ झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास हा असा जास्त पावसाचा जोर झाल्यामुळं कशी परिस्थिती झाली असेल, कुठून बी आणलं असेल, मोठं काबाड कष्ट केलं असेल, खुरपणी, निंदणी, फवारणी आणि बी घेणं. रेणापूर तालुक्यातील हे शेतकरी बांधव आहेत. काय नाव आहे? श्याम नारायण अखंगिरी. ह्याचं नाव आहे करावं लागेल, रंजना श्याम अखंगिरी. तुम्ही? श्याम नारायण अखंगिरी. अच्छा, तिच्या नावावर आहे. बरं. हे शेतकरी बांधव सूर्य उगवलेला किती कष्ट चाललेले. सूर्य उदयाच्या अगोदर हे शेतकरी बांधव आशेनं या एकच एकर शेती आहे, त्याच्यात अशी पावसानं सगळी राख रांगोळ करून टाकली आहे. तोंडाला आलेला घास, ही पिकं अशा प्रकारची झालेली आहेत. जमीन पाहिली तर एकच एकर आहे, त्याच्यात किती खुरपणी, निंदणी, फवारणी, एवढं मोठं कष्ट करूनसुद्धा पावसाचा अतिरेक झाल्यामुळं पिकाची कशी नासाडी झाली काही क्षणचित्र आपण रेणापूर तालुका, जिल्हा लातूरची पाहतात. आपण पाहतात की सूर्य उगवण्याच्या उंबरठ्यावर आहे, सूर्य उगवणार आहे. सूर्य उगवतो आहे आणि सूर्य उगवण्याच्या अगोदरच हे शेतकरी दाम्पत्य या ठिकाणी आलेलं आहे. परंतु निराश, हताश होऊन यांच्या तोंडाला आलेला घास कसा समूळ नाश झाला आहे. निराश दिसणारे शेतकरी बांधव, डोळ्यात पाणी येईल अशा प्रकारची ही स्थिती आहे. सर्व पीक उद्ध्वस्त झालं आहे. एक दोन काडीला काही शेंगा असतील, त्या शेंगा बाजारात नेऊन काहीतरी त्याला भाव मिळेल का, परंतु त्याचाही कलर बदललेला दिसतो आहे. हे क्षणचित्र रेणापूर तालुक्यातून, जिल्हा लातूरहून PM न्यूजकरिता मी लातूरहून राम बीडकर.